न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। खुटवड नगरमध्ये धोकादायक विद्युत तारा आता होणार भूमिगत, आमदार निधीतून कामाचा शुभारंभ। पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 26 मधील खुटवड नगर परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या विद्युत तारांना भूमिगत करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय। या कामाचा भूमिपूजन सोहळा नारळ वाढवून व कुदळ मारून पार पडला। या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत या कामाचे महत्त्व पटवून दिले। गेल्या 5-6 महिन्यात या परिसराचं संपूर्ण रूप पालटलं। या कॉन्क्रिटीकरण जो या रस्त्याचं झालं त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने सर्वप्रथम मी आमदारताईंचं मनापासून आभार मानतो। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी हे रस्त्याचं काम झाल्यानंतर इथल्या ज्या विद्युत तारा ज्या धोक्यादायक आहेत, येताना जाताना किंवा इथे वृक्षांचं मोठं प्रमाण आहे आणि वृक्ष संवर्धन तर खरं आपली गरज आहे, पण त्यांना कुठला त्रास न होता ह्या ताराही भूमिगत केल्या पाहिजे ही गरज ओळखून आज ताईंनी या ठिकाणी 1.5 कोटी रुपयाचा निधी दिला। त्याबद्दलही मी ताईंचं मनापूर्वक आभार मानतो। भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही विश्वास ठेवला, महाराष्ट्रामधून सर्वात जास्त हायेस्ट मतांनी ताईला निवडून दिलं। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही अशीच कामं आमच्या पार्टीशी उभं राहून करून घ्या। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिथे उभा राहील त्याला मतदान करा। शिवसेनेचे धनुष्यबाण ओरिजिनल शिंदे साहेबांची त्यांना मतदान करा। आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलण्याची आशुभवनी संधी दिली। ताईंच्या मार्गदर्शन खाली जो काही कार्यक्रम राबत होय त्या कार्यक्रमाला परत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते यांना त्यांना शुभेच्छा देतो। ह्या रस्त्याची मागणी तुम्ही साहेबांच्याकडे केली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कुठलाही पक्षभेद न ठेवता ताईंना योग्य त्या पद्धतीने मदत करून हा निधी उपलब्ध करून दिला होता। त्यामुळे ताईंचे पण तितकेच मी आभार मानेल की या पाठपुराव्यामध्ये ताईंनी अतिशय पराकष्टाने ते सगळं करत होतात, कारण मी हे ताईंना जवळनं बघत होते। आत्ताच आम्ही 3-4 दिवसापूर्वी ताईंना भागवत भाऊ असतील मी असतील आम्ही ताईंना साहेबांच्या केबिनला बघितलं होतं। ताई शिंदे साहेबांच्याकडे निश्चितपणे विकास कामासाठीच बोलायला गेले होतात आणि भागवत भाऊ असतील मी असतील माझ्या पद्धतीने जेवढे आम्हाला 2017 पासून जे काही कामकाज करता येत आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करतोय। मंडप कितीही मोठं असलं तरी त्याला झालरशिवाय मजा येत नाही किंवा झालरशिवाय त्याला शोभा येत नाही। त्याच पद्धतीने नगरसेवकांनी प्रभागात कितीही विकास केला, परंतु आमदारकीच्या निधीमुळे जे आमदारकी आम्हाला सपोर्ट करतात त्याच्याशिवाय आमदारांनी जे काही काम केलं त्याच्याशिवाय प्रभागाला शोभा येत नाही। आणि त्याच पद्धतीने ताई आम्हाला नेहमीच पाठपुरावा करत असतात, आम्हाला जे मागेल त्या कामासाठी विकास निधी देत असतात। त्यामुळे निश्चित ताई प्रभागातील नगरसेविका म्हणून एक नागरिक म्हणून मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करेनच। 8 वर्षापासून काम करताना सीमाताईची साथ पहिल्यापासूनच लाभली। सीमाताई ह्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे युतीच्या आमदार आहेत, फक्त भाजपाच्या नाही। आणि म्हणून सीमाताईंनी कुठलाही माझ्या मते आम्ही युतीचे आहे म्हणूनच निधी दिला असं नाही, तर सीमाताईंनी कधीच उगाच कामामध्ये भेदभाव न करता सीमाताईंनी कोणीही नागरिक जाऊ तो या पश्चिम मधला कदाचित नसेलही तरीही सीमाताईंनी तेच काम केलं। अशा कार्यसम्राट सीमाताईंना जेवढ्या शुभेच्छा द्याव्या जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे। कारण आपण बघितलं असेल सीमाताईंनी कामाचा धडाका कंटिन्यू चालू आहे। माझ्या मते त्यांचा हप्त्यातून एकतरी भूमिपूजन असतं, एकतरी लोकार्पण असतं। आणि बाकी पण आमदार आहेत, आपण जर त्यांची आणि यांची तुलना केली तर ताईंचं काम तुम्हाला त्यांच्यापेक्षा 100 पटीने जास्त दिसेल। आणि म्हणून ताईला आम्हीच नव्हे तर प्रभागातील नव्हे, पश्चिममधील नव्हे तर माझ्या मते पूर्ण नाशिक जिल्ह्यातलेही लोक हे कामाचा धडाका पाहून त्यांना नक्कीच शुभ आशीर्वाद देत असतील। आमदार सीमाताई महेश हिरे म्हणाल्या, खुटवड नगर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा या धोकादायक विद्युत तारांबाबत तक्रारी केल्या होत्या। यामुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होत होती। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे काम अत्यंत गरजेचे होते। आता या तारांना भूमिगत केल्यामुळे परिसरातील लोकांना दिलासा मिळणार आहे। खुटवड नगर येथे
MSCB केबल अंडरग्राऊंड करणं या कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्याकरता आज या शहराचे अध्यक्ष श्री केदार, त्याचबरोबर नाना शिलेदार, या प्रभागाचे नगरसेवक अलकाताई आहिरे, हर्षदाताई गायकर, मधुकर जाधव, भागवत वरुटे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज उपस्थित होते। जवळपास 1.5 कोटीचा निधी देऊन या केबल अंडरग्राऊंड होणार आहे। आपण बघतो की ज्या वेळेला या केबल या ओव्हरहेड असतात त्यावेळेला अनेक अपघात होत असतात, कधी जीवितहानी होते, कधी झाडांच्या फांद्या पडून तिथे अपघात होतात आणि त्यामुळे हा सर्व धोका टाळण्याकरता हा निधी आज आपल्याला ऊर्जा विभाग, त्याचबरोबर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। आणि पूर्ण रस्ता हा जो कुटवड नगरचा आहे तो पूर्णपणे आज केबल विरहित करणार आहोत। मागच्या काळात जवळपास 20 कोटी निधी देऊन हा रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला आहे। ITI ब्रिजपासून म्हणजे कुटवड नगर हा पूर्ण रस्ता केलेला आहे। त्याच्या पुढील टप्प्यात निश्चितच उर्वरित जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्णपणे कॉन्क्रीट होणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने या मतदारसंघातील पूर्ण विकास कामांचा धडाका हा सध्या सुरू आहे। मी या शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून या अधिवेशनात सुद्धा मागणी करून आपल्या प्रभागासाठी, आपल्या मतदारसंघासाठी सतत ही विकासाची कामं आम्ही करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय। याप्रसंगी माजी नगरसेविका अलका आहिरे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षाताई गायकर, शहर अध्यक्ष सुनील केदार, प्रतिभा पवार, मधुकर जाधव, नाना शिरेदार, कैलास आहिरे, सुधाकर जाधव, डॉक्टर वैभव महाले, महेशभाऊ हिरे, उखा अण्णा चौधरी, यशवंत पवार, शरद फडोळ, सुरेश गांगुर्डे, महेंद्र पाटील आणि कंत्राटदार नितीन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी परिसरातील नागरिक, स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नांची उपस्थितांनी प्रशंसा केली।